नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक 7 सांख्यिकी स्टॅटिस्टिक्स या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये जोड स्तंभालेख, बार डायग्रॅम, विभाजित स्तंभालेख, या ठिकाणी सब डिवायडेड बार डायग्रॅम, शतमान स्तंभालेख, पर्सेंटेज बार डायग्रॅम, प्राथमिक आणि दुय्यम सामग्री प्रायमरी अँड सेकंडरी डाटा, अवर्गीकृत व वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी, ग्रुप्ड आणि अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन, संचित वारंवारता सारणी, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन, मध्यक आणि बहुलक अवर्गीकृत सामग्रीसाठी मीन, मेडियन अँड मोड फॉर अनग्रुप्ड डाटा. या ठिकाणी आकृतीमध्ये एक जोडस्तंभालेख दिलेला आहे. एका शेतकऱ्याला त्याच्या शेतातून गहू आणि ज्वारी या दोन पिकांचे 3 वर्षात मिळालेले उत्पन्न दर्शवणारा हा जोडस्तंभालेख असून त्यावरून प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजेत. या ठिकाणी 2010, 2011, 2012 सालचं या ठिकाणी गव्हाचं आणि ज्वारीचं उत्पादन दिलेलं आहे. उत्पादन वाय अक्षावरती क्विंटलमध्ये आहे. 10, 20, 30, 40, 50 क्विंटल याप्रमाणे. प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 क्विंटल. ज्वारी या चिन्हाने दाखवलेलं आहे. आडवा त्रिकोण आहे आणि या ठिकाणी गोल आणि आत लाल टिंब आहे. गहू आहे, लक्षात ठेवायचं. 3 वर्षामध्ये कोणत्या धान्याचे उत्पादन सतत वाढले? पहा, हा गहू आहे. गव्हाचं उत्पादन सातत्यानं वाढलेलं आहे. इथं 30 क्विंटल आहे, इथं 35 क्विंटल आहे, इथं या ठिकाणी 48 क्विंटलपर्यंत आहे. त्यानंतर 2012मध्ये 2011पेक्षा ज्वारीचे उत्पादन किती कमी झाले? 2012मध्ये ज्वारी आहे ही आणि या ठिकाणी इथं ज्वारी आहे 2011 साली. 2011 साली 10 आणि 5 15 क्विंटल ज्वारी आहे. तर या ठिकाणी 2012 साली 10 आणि 2 12 क्विंटल आहे. त्यामुळे किती कमी झाली? 12तनं 15 गेले, 3 क्विंटल कमी झाली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2010 मधील गव्हाचं उत्पादन आणि 2012 मधील गव्हाचं उत्पादन यामध्ये फरक किती? 2010 मध्ये गव्हाचं उत्पादन आहे 30%. ओके. त्यानंतर 2012 मध्ये गव्हाचं उत्पादन आहे या ठिकाणी 48%. मग किती वाढ झाली? 48 वजा 30 18% फरक आहे. ओके, 18%. या आलेखातील माहितीवरून खालील सारणी पूर्ण करायची आहे. 2011 वर्ष आहे, 2000 इथं 10 वर्ष आहे. गहू या ठिकाणी 30 क्विंटल आहे. 2010 साली, 2011 साली गहू 35 आहे क्विंटल आणि 2012 साली 48. 2010 साली ज्वारी आहे 10 क्विंटल, 2011 साली ज्वारी या ठिकाणी 15 क्विंटल आहे आणि इथं 12 आहे. एकूण उत्पादन 30 आणि 10 40 क्विंटल 2010 सालचं. 2011 सालचं 35 आणि 15 50 क्विंटल आणि 2012 सालचं 60 क्विंटल 48 आणि 12. ओके. हीच माहिती विभाजित स्तंभालेख सब डिवायडेड बाय डायग्रॅममध्ये कशी बसवलेली आहे पहा. या ठिकाणी आत्ताच पाहिलं 2010 सालचं एकूण गहू आणि ज्वारी 40 आहे. वर्ष आहे 2010, 11, 12 एक साक्षावरती 10, 20, 30, 40, 50, 60 क्विंटल. 1 सेंटीमीटर बरोबर 10 क्विंटल. उत्पादन क्विंटलमध्ये वाय अक्षावर आहे. विभाजित स्तंभालेखामध्ये गहू आणि ज्वारीचं एकूण उत्पादन 40 आहे. त्यामध्ये विभाजन कसं केलं आहे? गहू 30 आहे. या ठिकाणी गहू 30 केल्यानंतर हा उरलेला आहे तो 10% या ठिकाणी ज्वारी आहे. ओके, विभाजन केलं. त्यानंतर 2011 साली 35 आणि 15 गहू आणि ज्वारी एकूण 50 क्विंटल आहे म्हणून 50वर हा विभाजित स्तंभालेख नेला आहे.
त्यामध्ये 2011 साली गहू 35 क्विंटल आहे, बरोबर इथं 35 क्विंटल 30 आणि 40मध्ये 35, उरलेला 15 क्विंटल आहे तो ज्वारी आहे. ओके. त्यानंतर 2012 साली 48 क्विंटल गहू, ज्वारी 12 क्विंटल, एकूण 60 क्विंटल झालं. एकूण 60 वरती 2012 साली 60 वर हा जोडस्तंभालेख नेला आहे. त्यामध्ये 48 क्विंटल गहू आहे आणि उर्वरित ही 12 क्विंटल ज्वारी आहे. अशा पद्धतीनं हा जोडस्तंभालेख पूर्ण केलेला आहे. इथं सामग्रीतील माहितीची तुलना दर्शवणारा स्तंभालेख वेगळ्या पद्धतीने काढतात, त्यालाच आपण विभाजित स्तंभालेख म्हणतो. सामग्रीतील एकाच प्रकारच्या दोन बाबींच्या बेरजा करतात. या ठिकाणी आता आपण पाहिलं, या ठिकाणी 30 आणि 10 40, 35 आणि 15 50 आणि 48 आणि 12 60 अशा पद्धतीनं एकूण उत्पादन आहे ते त्या एका स्तंभामध्ये बसवलेलं आहे. ओके. एकूण उत्पादनापैकी प्रत्येक स्तंभाची उंची योग्य प्रमाणात दाखवलेली आहे. त्यामध्ये गव्हाचं उत्पादन हा एकूण उत्पादनाच्या स्तंभाचा एक भाग असेल तर तो खुणेने दाखवलेला आहे. स्तंभाचा उरलेला भाग आहे तो साहजिकच ज्वारीचा आहे. अशा पद्धतीनं हा विभाजित स्तंभालेख पूर्ण केलेला आहे. Here example is given. Farmer has produced wheat and jowar in his field. The following joint bar diagram shows a production of wheat and jowar. From the given diagram, answer the following questions. Which crop production has increased consistently in 3 years? Here wheat. Okay. Wheat crop production has increased consistently in 3 years. Okay. Second, by how many quintals the production of jowar has reduced in 212 as compared to 211. Here 211 jowar production, here 15 quintal, and here in 2012 here 12 quintal, here 3 quintal reduced. Okay. Third, what is the difference between the production of wheat in 210 and 212? Here in 2012 here wheat 48 quintals. Okay. And in 2010 here 30 quintal. 48 minus 30, 18 quintal difference. Okay. Last, complete the following table using this diagram. 2010 here 30 quintal wheat and 211 here 35 quintal, here 210 jowar 10, 211 jowar here 15, 200 total 30 plus 10 40, 35 plus 15 50, 48 plus 12 60 given. Okay. Example of subdivided bar diagram. To compare the information in the given data, we can also draw another type of bar diagram. To draw it, we added a numerical values of entities, decide a scale and show the total by a bar proportional to the scale. Okay. Now let us show the information in the previous example by subdivided bar diagram. Here wheat 30 quintal, jowar 10 quintal, total 40 quintals in one diagram. Here on y-axis 1 centimeter is equal to 2 centimeter is equal to 10 quintal. Here total wheat and jowar 40 quintal, 10, 20, 30, 40 quintal. Okay. Subdivided bar diagram, that means here up to 30 quintal, remaining 10 quintal here jowar. Okay. Then in 2011 here 50 quintal, total 50 quintal. Okay. Height of bar diagram. Then division, here subdivision wheat 35 quintal, remaining 15 quintal jowar. Okay.
35 feet and 15 here ज्वार. Then in 2012 total feet 48 quintal ज्वार, 12 quintal total 60 quintal. Height of bar diagram here 60 and here up to 35 quintal feet आणि रिमेनिंग 15 क्विंटल ज्वार. ओके. याच उदाहरणाचा शतमान स्तंभालेख पर्सेंटेज बार डायग्राम कसा काढलेला आहे पहा. या ठिकाणी वर्ष आहे 2010, 11, 12. गव्हाचं उत्पादन 30 क्विंटल. पहिला आपण ज्वारीचं उत्पादन 10 क्विंटल आहे. 39 आहे. शतमान रूपांतर करायचे सगळे स्तंभ 2010, 2011, 2012चे जे स्तंभ आहेत हे जोड स्तंभालेख इथं सबड आपण म्हणतो विभाजित स्तंभालेखाचे ते पूर्ण शतमानापर्यंत न्यायचे. त्यासाठी आपण या ठिकाणी रूपांतर करतोय. 30ला 40, 40ला 30 तर 100ला किती हे 75% आलेलं आहे. आणि या ठिकाणी 75 हे गव्हासाठी आहे आणि उरलेले 25% ज्वारीसाठी राहिलं. 35 आणि 15 50, 50 पैकी 35 गहू आहे तर 100ला 70%. म्हणजे शतमानामध्ये ज्यावेळेला विभाजित स्तंभालेखाची उंची 100 असते त्यावेळेला विभाजन झालं 70 मध्ये गहू. ओके. त्यानंतर 48 आणि 12 60 आहे. 60 मध्ये 48 तर 100ला 80% या ठिकाणी गहू आहे आणि ज्वारी 20% आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी दिलेल्या माहितीची तुलना वेगळ्या प्रकारे सुद्धा समजण्यासाठी दिलेली माहिती शतमानात रूपांतरित करून ते विभाजित स्तंभालेख काढतात. शतमानातला विभाजित स्तंभालेख त्याला आपण शतमान स्तंभालेख असं म्हणतोय. पहा या ठिकाणी कसा काढलेला आहे पहा. 2010 शतमान रूपांतर केले. 2011ला शतमान 100 पर्यंतची उंची. 2012ला 100. आता आपण पाहिलं एकूण 40ला 30% गहू आहे तर या ठिकाणी 100ला 75%. म्हणजे इथं 75 आहे 70 आणि 80 मध्ये. वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 क्विंटल आहे. म्हणजेच या ठिकाणी 2010ला 75% गहू आहे. ज्वारी 25% उरलेली आहे. त्यानंतर आपण पाहिलं 70% 2011ला गहू आहे 70% आणि उरलेला 30% या ठिकाणी ज्वारी आहे. त्यानंतर 2012ला आपण पाहिलं 80% गहू आहे आणि उरलेला 20% या ठिकाणी ज्वारी आहे. ओके. अशा पद्धतीनं प्रत्येक वर्षातील गहू आणि ज्वारीच्या एकूण उत्पादनात असलेले गव्हाच्या उत्पादनाचे आणि ज्वारीच्या उत्पादनाचे शतमान काढलेले आहे. प्रत्येक स्तंभाची वाय अक्षावर उंची 100 गेले आहे. त्याशिवाय शतमान स्तंभालेख आपण म्हणू शकत नाही. गव्हाच्या उत्पादनाचे एकूण उत्पादनाशी असलेले शतमान घेतलेल्या प्रमाणाने स्तंभाचा भाग खुणा करून दाखवलेला आहे. या ठिकाणी हे आडवा या ठिकाणी 75 आहे, इथं 70 आहे, इथं 80 आहे. अशा पद्धतीनं स्तंभाचा उरलेला भाग एकूण ज्वारीचे उत्पादन आहे आणि खालचा भाग आहे तो गव्हाचं उत्पादन आहे. ओके. इथं निर्देश केला आहे. गहू गोल आणि लाल टिंब आहे मध्ये आणि ज्वारी त्रिकोणाकृती भाग आहे. ओके. Here percentage bar diagram to compare the given information in a different ways. It is converted into percentage and then a subdivided bar diagram is drawn. Such a diagram is known as percentage bar diagram. The information in the previous example is converted into percentage as shown in the adjacent table. Here 2000 in 2010 year. Okay. 30 क्विंटल फीट आणि 10 क्विंटल ज्वार. ॲडिशन 30 + 10 = 40. आउट ऑफ 40 30 क्विंटल फीट. देन percentage. How to calculate percentage? 3/40 × 100 = 75%. In 2011 here 35% feet. Total addition 35 plus ज्वार 15 क्विंटल 50. Out of 50 35 क्विंटल feet. Then out of 100 how 70%. Okay. Then in 2012 48% quintal feet and 12 quintal ज्वार. Total 60. Out of 60 48 here feet quintal 48 quintal feet. Then in 100% in 100 quintal how to calculate 48/60 into 100 we get 80%. Okay. Here the height of each bar to scale is taken as 100 100 100. Okay. The percentage of production of feet is shown by the lower part feet. Okay.
द रिमेनिंग अप्पर पार्ट ऑफ द बार shows percentage production of ज्वार. Okay, upper side. Information of the more than two entities can be shown by a subdivided bar diagram or by a percentage bar diagram. Okay, अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्ही स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांच्यासाठी शेअर करून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.